रामकृष्ण हरी. शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 6 वाजले आता. आज काय कशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार. मी पण मस्तच बरं का. आज काय सगळं नुसतं पावसाचं वातावरण आहे बाहेर. अशी मस्त गाय आली संध्याकाळची दाराच्या समोर. अशी तिच्या मागे वासरू किती छान आहे. कसं रूप राहतं लहानपणी ना, जसं लहान बाळ राहतं तसंच ते वासरू बघा किती भारी मस्त असं फिरतंय तिच्या मागं. असे खूप छोटे छोटे खूप वासरं फिरतात गाई मागं. खूप अशा गाई असं सोडलेल्या गाई ना, त्यांच्या मागं असे गोड गोड वासरं फिरतं गोडवाने. तर असं मस्त गारगार लागतंय. इथं आम्ही ना छोटंसं वट्टा बांधून अशी पिंड ठेवली बरं का. इथं हे बघा महादेवाची पिंड. याची आपल्याला पूजा करायला बरं राहते. मस्त अशी पिंड ठेवली. नागलीचा वेल लावलाय त्याच्यापाशी तिथं. इतकं भारी वरती चाललाय. मस्त असं दिसतंय वेल पण. मस्त अशी फुलं. मोती कलर आहे फुलाचा. मोती खूप फुलं येतात. इतके फुलं येले ते ना काल परवा थोडे तोडून टाकले खाली. खराब झाले होते पावसाने. नागलीचं वेलच लय भारी झाला. एकच नंबर झाला. हा एक इकडं पांढऱ्या फुलाचं एक वेल आहे. त्याला उन्हाळा पानकाळा अशी पांढरे फुलं येतात बघा. तेव्हा 2-3 फुलं आहे आत्ता त्याला. लय भारी फुलं येतात त्याला. तर पाणी पाहिजे त्याला. पाणी असलं ना तर लय भारी फुलं येतात. छान फुले. 2-3 फुलं एक खाली पडलं. लय भारी फुलं येतात त्याला. फक्त पाणी पाहिजे त्याला. वेल पण लय भारी. त्याचं तोंड इकडं करून द्यावं लागेल दाराच्या. मस्त अशी देव हळद आहे. लाल हळदी देवा हळद. बाहेर असं एक फुल लावलंय. फुलाचं झाड लावलंय मस्त. रोपटा आणून लावलंय. त्याचं भारी फुलं येत आहे त्याला. आता छोटंच अजून ते. आणि एक पारिजात आहे बाहेरून लावलंय. पारिजातलं गाय खाऊ राहिली पण फुटलं परत ते. बघा मस्त फुटलं. मस्त असं झाड. चिक्कूचं झाड तर खूप मोठं आहे आमचं इथे. बघा किती मोठं चिक्कूचं झाड आहे. हे बघा खूप मोठं आहे. इतकं मोठं आहे. घराच्या वरती निघालं आहे ते चिक्कूचं झाड. पण आता या दिवसात एवढे खास नाही आहे ते चिक्कू. उन्हाळ्यात चांगले राहते. चिक्कूचं झाड आहे. मस्त वाटतंय. दादू मला काय करतोय आमचा. काय आहे तिकडं. काय आहे भाऊ आहे. कुठे भाऊ. शेपूट आला. आमच्या पिल्लूला सर्दी झाली. काय करावं सर्दीला खोकल्याला. सर्दी खोकल्याचं सीजन आहे आता. दवाखान्यांमध्ये पण सगळे सर्दी खोकले असं सीजन चालू आहे. तर बघा असं पाऊस चालू आहे. पावसामुळे आहे ना काही काम बी सुचत नाही काहीच नाही. पावसाचं म्हणजे शेतात जायला पण जाऊशी नाही वाटत. पावसामुळं सरळ चिखल रस्ता नाही चांगला. सगळं शिडशिड जायचं होतं शेतात चक्कर मारायला. तर काही जाणं नाही झालं पावसामुळं बरं का. आज तर काय सकाळपासून गोनाटा घातला. एवढा काही खास पाऊस नाही आहे. पण वल्ल करून देतो. रस्ते वल्ले करून देतो ना मग जायचं जीवावर येऊन जातं. चिडचिडीचं सटकायची भीती पण वाटते ना. थोडासा खोकला पण येतोय. थंड पाण्याने आंघोळ केल्या पंढरपूरला. कधी कधी येतो खोकला. एवढा नाही येत पण आता आला. अपघी आला. त्याच काही सांगता येत नाही. सर्दीच्या अंगी खोकला बी येऊ शकतो. सीजन वातावरणच तसं आहे बाहेर.
या दिवसाचं आहे ना इतकं गबाळ पण लय होऊन जाते बाई, समोर किती गबाळ आहे तरी काढतच राहतो आम्ही. मस्त असं झाडं, शेवग्याचं झाड आहे, इथं समोर नारळाचं झाड आहे, आंब्याचे झाड आहे. आंब्याच्या सीझनमध्ये आंबे पण भरपूर येतात बरं का. चिक्कूच्या सीझनला चिक्कू येत्या, पेरूच्या सीझनला पेरू येत्या. एका पेरूचे पण झाड आहे इथं भरपूर आहे. बघा कसा वाटला व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. रामकृष्ण हरी.